टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिकेश सावंत आणि इतर त्याचे दोन मित्र पुण्याहून बँकॉककडे काल रवाना झाले होते। मात्र त्यानंतर पुणे पोलिसांच्या मदतीने त्यांना पुन्हा पुण्यात बोलवण्यात आलं। मात्र ज्या विमानाने ते बँकॉककडे रवाना झाले होते त्या ज्या कंपनीकडनं त्याने हे विमान भाड्याने घेतलं होतं त्या कंपनीचं नाव अर्थात ग्लोबल पॅसेंजर मॅनिफेस्ट या कंपनीचं जे कार्यालय आहे ते अर्थात पुण्यातल्याच लक्ष्मी पार्क व परिसरातील अमृत सिद्धी अपार्टमेंट मधलं 101 नंबरचा तो फ्लॅट आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो जे पत्र आपल्या हाती लागलेलं आहे ज्यामध्ये तानाजी सावंत आणि इतर त्याचे जे दोन मित्र आहेत त्यांच्या नावं सुद्धा या पत्रावरती आहेत आणि या पत्रावरती या ग्लोबल पॅसेंजर मॅनिफेस्ट कंपनीचा पत्ता याच इमारतीतला आहे आणि आपण या इमारतीतल्या या फ्लॅटमध्ये बघू शकतो। आता मात्र या ठिकाणी एका खाजगी बांधकाम व्यावसायिकांचं या ठिकाणी हे ऑफिस आहे। या ठिकाणी जे ऑफिस होतं 1 ते 1.5 वर्षांपूर्वी या ठिकाणी या पत्त्यावरती ग्लोबल पॅसेंजर मॅनिफेस्ट या कंपनीचं ऑफिस होतं। आता मात्र या ठिकाणी नाहीये, ते ऑफिस नव्या पत्त्यावरती गेल्याची माहिती आपल्याला दिली जात आहे। मात्र ज्या पद्धतीने हा संपूर्ण प्रकार काल समोर आलेला आहे आणि त्यामुळे आता नेमकं हे ऑफिस आणि विमान नेमकं कुणाचं आहे यावर सुद्धा आता प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण हा संपूर्ण काल दिवसभरात जो काही घटनाक्रम घडला त्यावर सामान्य नागरिकांमध्ये देखील चर्चा सुरू आहेत। मात्र ऋषिकेश सावंत नेमकं कुणाच्या मालकीचं विमान घेऊन बँकॉककडे रवाना झाला होता हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे। कॅमेरामन विशाल सह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।